कामोठ्यातील पाणी चोरी प्रकरणाने खळबळ, कार सर्व्हिस सेंटरवर CID-COची धाड, लाखोंचा घोटाळा उघड. कामोठ्यातील पाणी चोरी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. स्वप्नील कार सर्व्हिस सेंटरवर सिडकोच्या दक्षता विभाग आणि पाणीपुरवठा विभागाने संयुक्त धाड टाकून 5,37,000 रुपयांच्या पाणी चोरीचा भांडाफोड केला आहे. एका जागरूक नागरिकाच्या तक्रारीनंतर सिडकोच्या दक्षता विभागाचे सुरेश मेंगडे आणि पाणीपुरवठा विभागाने तातडीनं कारवाई करत पथकाने छापा टाकला. नवी मुंबईतील कामोठे परिसरात पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचे लाखो लिटर पाणी चोरी करून ते व्यावसायिक वापरासाठी वळवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. कामोठे सेक्टर 10 मधील स्वप्नील सर्व्हिस सेंटरकडून सिडकोच्या जलवाहिनीतून अनधिकृतरित्या पाणी चोरी केल्याचं समोर आलेलं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती भूमिगत पाईपलाईनला थेट अनधिकृत जोडणी करून टँकरचे खोटे कारण देत दिशाभूल करण्यात येत होती आणि या चोरीच्या पाण्याचा वापर कार आणि दुचाकी धुण्यासाठी केला जात होता. सुमारे 4,575 घनमीटर पाणी म्हणजेच अंदाजे 5,37,000 रुपयांचे पाणी चोरी झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे हे करत आहेत.